शनिवारी दीपावलीच्या निमित्त माझ्या मित्रमंडळींना आणि कार्यकर्त्यांना आम्ही एक दीपावलीचा फराळासाठी तिथं बोलवलं होतं. तिथं स्नेहभोजन ठेवलं होतं. तिथे माझ्या पक्षाची सोडून इतरही पक्षाची काही मित्रमंडळी होती आणि तिथे आम्ही कार्यक्रम स्नेहभोजन करत असताना विविध चर्चा झाल्या. चर्चेमध्ये राजकीय विषय निघाले असं नाही मला असं म्हणणं, पण कुठलाही तिथे बॅनर नव्हता आणि कुठल्याही प्रकारची तिथे असं चुकीचं काही हे नव्हतं. मी महायुतीमध्ये काम करतो आहे. मी महायुतीचा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. मी काय केलं पाहिजे, काय करायला नको हे मला चांगलं समजतं आहे. त्यामुळं विरोधकांनी आम्हाला काही अक्कल शिकवण्याची गरज नाही आणि त्यांनी काय केलं ते बरोबर असतं आणि आम्ही काय केलं ते चुकीचं असतं हे त्यांनी वारंवार ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांच्या या असल्या चुकीच्या वक्तव्याला मी काही भीक घालत नाही आणि आम्ही आदरणीय तटकरे साहेब असतील, महायुतीमधले आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, यांचा नेहमी आम्ही आदर करत आलो आहे. यापुढे त्यांचा आदर करू. हे सगळं अपप्रचार होतो आहे की आमच्या सर्व एकत्रित जमलेल्या सगळे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांना बघून घाबरले, ते मला माहिती नाही. त्याचा शोध तुम्ही घ्या. भारतीय जनता पार्टीला च्या जिल्हा अध्यक्षाला मी माझं जिल्हा अध्यक्ष म्हणून पत्र दिलं आहे व कर्जत खालापूरमधल्या महायुतीसाठी आपण एकत्रित बसणं गरजेचं आहे. बसून आपण कोणाला उमेदवारी दिली पाहिजे यासाठी चर्चा करणं गरजेचं आहे. आणि मी 2 वेळा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांशी बोलणंही माझं झालेलं आहे. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं आपल्याला सांगितलं आहे. आणि महेंद्र थोरवेंचा विषय राहिला, शिवसेनेचा विषय राहिला, तर महेंद्र थोरवेंनी अनेक वेळा त्यांच्या भाषणात सांगितलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्हाला कुठली युती करायची नाही, कुठली आघाडी करायची नाही. तर आम्हीही सांगतो आम्हालाही त्यांच्याबरोबर कुठली युती आघाडी करायची नाही. आम्हाला आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय अजितदादा जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करू. परिवर्तन मला कोणाला हरवण्यापेक्षा माझे उमेदवार कसे जिंकतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला परिवर्तन विकास आघाडी म्हणण्यापेक्षा कर्जत तालुक्याचा सर्वांगीण, खालापूर तालुक्याचा खोपोलीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीला तर सोबत घेऊच आणि अजून कुठला इतर पक्षही आमच्याबरोबर असेल त्याचंही आम्ही स्वागत करून आमच्या कर्जतचा खरा सर्वांगीण विकास करायचा आहे. अगदी 7-8 वर्षामध्ये जो कर्जत शहर असेल, कर्जत तालुका असेल, खोपोली खालापूर असेल, जो विकासापासून वंचित आहे तो खऱ्या अर्थाने विकास करण्याचं काम आम्हाला करायचं आहे. यासाठी आमची तर निवडणुकीची उद्याही लागली तरी आमची तयारी आहे. आणि जर मी आपल्याला सांगितलं महायुती असेल, अजून इतर कुठला पक्ष असेल, यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाऊ. आता हे बोलण्यापेक्षा निवडणूक झाल्यानंतर आपल्याला त्याचं चित्र दिसेल. मी कोणाला सावध करणार नाही आणि मी कोणाबरोबर कशी युती करणार आहे, कोणाबरोबर कशी आघाडी करणार आहे हे आता बघण्यापेक्षा वेळ आल्यावर सगळं चित्र क्लिअर होईल. आणि मला खऱ्या अर्थाने मी पुन्हा सांगतो आहे, माझ्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी आधी मातोनात मला कष्ट करायला लागणार आहेत, प्रयत्न करायला लागणार आहेत आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये मी मनापासून काम करणार आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी जेवढं लागेल तेवढं बल माझं मी वापरणार आहे आणि त्यांना निवडून आणणार आहे. ते तर म्हणतात मी माझा आमदारांच्यावर रोष असण्यापेक्षा आमदारांचा आमच्यावर जास्त रोष आहे. तो रोष त्याही कसाही असेल त्यांना वाटेल तसं त्याही काढावं. मला त्याची काही पडलं आणि जनतेच्या मनात जे काय असेल ती जनता वेळ आल्यावर दाखवून देईल. हे आपल्याला काही सांगण्याची गरज नाही. मला कोणावर रोष ठेवण्याची गरज नाही. मी माझ्या पक्षाचं महायुतीचं काम करतो आहे. आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, यांच्या आदेशाचं नेहमी पालन करतो आहे. यांचं पालन करूनच माझ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं पक्ष काम करते. माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून आणण्यासाठी ताकदीने माझा पक्ष माझ्या कार्यकर्त्यांच्या सोबत आहे. कार्यकर्त्यांना आदरणीय तटकरे साहेबांचा आदेश असतो, सूचना असतात का पक्षाकडून जे सूचना आहे त्या सूचनेचं पालन करायचं आहे. परंतु ज्या निवडणुकीला ज्या पद्धतीने सामोरं जायचे आहे त्या पद्धतीने आमची तयारी आहे. युतीच्या माध्यमातून जरी युती झाली तरी आम्ही युतीच्या माध्यमातून 3-4 पक्षांना एकत्रित घेऊन आम्ही व्यवस्थितपणे सर्व कार्यकर्त्यांचं समाधान करून निवडणुका लढू शकतो. आणि वेळ आली तर आम्ही सोबलावही निवडणूक लागली आमची सोबलाची सुद्धा आमची तयारी आहे. त्यामध्ये कुठली उद्या जरी निवडणूक लागली तरी माझ्या कार्यकर्त्यांच्या आमच्या पक्षाच्या पूर्ण तयारी आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.